नाही, ताईकडे आमची एवढीच मागणी आहे की आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत त्यांनी जे कटातले आरोपी आणि पुरणी जवळमध्ये जे स्वरूप सोनवणे आहेत त्यांना तात्काळ अटक कराव्या आणि आमच्या ज्या कुटुंबाच्या काही मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर करून घ्या. मात्र टोकाचं पाऊल उचललेलं आहे. ज्या यांच्या प्रश्नावर विस्तार सुरू केलेला आहे. सरकार ऐकत नाही तर प्रशासन ऐकत नाही, आक्रोश होतो नातेवाईकांचा. प्रशासनाने दखल जर घेतली असती तर ही वेळ आमच्या कुटुंबावर आली नसती. एकतर भाऊ गेलाय माझा आणि त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या परिवारातलं कोणतर संपव हे ते वाट पाहत आहेत आणि ते होणारच आहे. आता आज 5 वाजेपर्यंत तुम्ही अल्टम दिल्याच्या नंतर कुणी अधिकारी प्रशासनातले कुणी तुमच्याकडे आले होते का, किंवा त्यांनी काही आश्वासित केले का तुम्हाला? लेखी त्यांनी आम्ही लेखी देऊ असं देखील त्यांनी प्रशासनाने कळवलं होतं? नाही, लेखी नाही, कारवाई करा ना. लेखी काय उपयोग आहे त्या लेखीला देण्यात? अटक करा, बस. अटक या केल्याशिवाय प्रकरणामध्ये 10 आरोपी अटक आहेत. मात्र जे खासदार बजरंग सोनवणे आहेत त्यांचे पुत्र यांना अटक करण्याची मागणी आहे. या संदर्भात तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांचं बोलणं झालेलं आहे का? 10वा दिवस आहे तुमच्याकडे, आजच्या स्थितीला तुमच्यापर्यंत तुम्ही आलेला आहे? नाही, वरिष्ठ अधिकारी नाही, पण काल CIDचे जे प्रमुख आहेत ते आले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांना विचारलं आम्ही की तुम्ही तपास आतापर्यंत काय केला आणि CDR वगैरे तुम्ही ते मागवले का, घेतले का? तर त्यांनी घेतले म्हणून सांगितलं. पाहिले का? तो पाहिले. मला आता अटक करा, आम्हाला वेळ द्या म्हणले. 2 दिवस आमच्याकडे आताच तपासाला. म्हणलं 2 दिवस आम्ही तुम्हाला आणि 4 दिवस त्याची तयारी आहे म्हणलं आमची. नाटक करेपर्यंत आम्ही उठणार नाहीत म्हणलं. काय मागणी केली तुम्ही त्यांच्याकडे? लेखी द्या म्हणून पत्र सांगितलं. मी पत्र तयार केले, आता मी पाठवतो त्यांना. तर तुम्ही CDRचा वारंवार उल्लेख येतोय, नेमका कोणासोबत हा संवाद झालेला आहे? किती वेळाचा हा सगळा संवाद आहे आणि किती फोन कॉल्स आहेत? 15 ते 20 कॉल आहेत. घटनेच्या ज्या दिवशी उमेश मानेवरती हल्ला झाला त्याच्या घरावरती त्या दिवशीचे कॉल आहेत सौरभशी. आणि गटामध्ये आणि जे 2 आरोपी आहेत त्यांचे मारणारे आरोपी असतील आणि हे गटामध्ये सामील असलेले आरोपी यांचे 15 ते 20 कॉल आहेत. सौरभ सोनवणे यांची हा संपूर्ण संवाद झालेला आणि 15-20 कॉल झालेले आहेत. आणि कोणत्या बालाजी आरोपीचा हा नाही, संवाद? बालाजी सोनवणे आहे, कॉल झालेले. सौरभचं बी आहे. जी घटनास्थळी आरोपी आहेत ते आणि कटामध्ये 2 ते मंदिरावर होते ते की आरोपींना उचकावत होते की तुम्ही त्याला मारा नाही तर बांगड्या भरा. हे जे आरोपी आहेत त्यांच्या मार्फत या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जो तुम्ही मूळ पुरावा सांगताय की CDRचा, त्यामध्ये कोणता आरोपी आहे? त्या आरोपीचं काय नाव आहे? ज्याचे CDR तर संवाद आहे? आता बाहेर आले हो. अगोदर तर भावानं घटना सांगितली, सगळी सांगितली ना मी. हं. भावानं जी घटना मला सांगितली ती दिली आहे मी. कोणाचंही काय ऐकलं नाही. मला कुठल्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही. जी भावानं घटना सांगितली ती मी पुरवणी जबाब दिली. जे घटनास्थळी साक्षीदार आहेत तेही कोर्टात सांगतायत, पोलीस स्टेशनला सांगतायत, जॉब देत आहेत. आणि काय पाहिजे? मात्र रमेश भाऊ, तुमचा 10वा दिवस आहे इथं. या प्रकरणावर कोणी दबाव आणतंय का? कशा पद्धतीने दबाव आणतायत, ऑफर देण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यांचे. पण काही लोक घाबरतात मला बोलण्यासाठी. त्याचा भाऊ गेला, याला या पद्धतीत कसं बोलावं, पण इशारे करतायत. तुमचा आरोप कोणावर आहे? आरोप म्हणजे आता जे आहेत ते आरोपी आहेत त्यांच्यावर तर आहेत.